नवी मुंबईत बेलापूर इथं 8 एकरावरती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे। 500 बेड्स आणि मेडिकल कॉलेज असलेल्या या हॉस्पिटलला पंजाबचे 9वे गुरु तेग बहादूर सिंग यांचं नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती। मात्र शिवसेनेनं महासभेमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला होता। यावरती भाजपनं आक्षेप घेत मुख्यमंत्र्यांनी नाव दिलेलं हॉस्पिटल हे बेलापूरमधील नाही असा पवित्रा घेतलाय। भाजप ही स्वतःच्या मुख्यमंत्र्यांना विरोध करत असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय। महापौरांनी मात्र आरोप फेटाळलेले आहेत। भाजप आमदार संदीप जोशींनी राजकारणामधून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेतलाय। नेते आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव निर्णय मागे घेतल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। 13 मे रोजी संदीप जोशी यांचा विधान परिषदेच्या आमदारकीचा कार्यकाळ हा संपणार आहे आणि त्यानंतर 6 महिन्यांची वैद्यकीय विश्रांती घेतल्यानंतर राजकारणामध्ये पुन्हा सक्रिय होणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। मला देवेंद्रजींनी सूचना केली की हा वेडेपणा करायचा नाही। तुझ्या प्रकृतीचं मला माहिती आहे, अजून नवीन कॉम्प्लिकेशन होण्याच्यासाठी होण्यापेक्षा तू संपूर्ण 6 महिने ब्रेक घे आणि 6 महिने ब्रेक घेऊन पुन्हा ताकदीने राजकारणामध्ये सहभागी हो। पक्षाची तुला गरज आहे, तुला पक्षाची गरज आहे। ज्या पक्षाने तुला मोठं केलं त्या पक्षाकरता अशा पद्धतीचा निर्णय घेऊ नये। मी देखील माझ्या सर्व हितचिंतकांशी चर्चा केली आणि आता 6 महिने 13 मे नंतर मी ब्रेक घेऊन माझी प्रकृती ही उत्तम करून मी पुन्हा राजकारणामध्ये सहभागी होईल। सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या हाय व्होल्टेज ड्राम्यामध्ये आता नवा ट्विस्ट आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आलेले सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे हे जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या ठिकाणी पोहोचत असताना त्यांना दारामधूनच स्थानिक गुन्हे शाखेनं अपहरणाच्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतलं आणि त्यांना महाबळेश्वरला नेण्यात आलं असा आरोप करण्यात आलाय। त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना पुन्हा सातारा जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। दरम्यान पोलिसांनी झुंडशाहीचा वापर करून मतदान प्रक्रियेपासून दूर ठेवण्यासाठी ही अटकेची कारवाई केली आहे। मारहाण केली आणि मतदानापासून वंचित ठेवलं असा खळबळजनक आरोप या दोन्ही सदस्यांनी केलाय। काय नेमकं झालं? काही नाही, एकदम हे झालं। मला पोलिसांनी थोडं अटक करून महाबळेश्वरला घेऊन गेले। महाबळेश्वर मध्ये आमचं मेडिकल केलं, तिथं अनफिट झाल्यामुळे तर सिव्हिलला घेऊन आले। आम्हाला लोकशाही पद्धतीने मतदान करून दिलं नाही। आमच्या खोटे अपहरणाचे गुन्हे दाखल केले पोलीस। खोटे अपहरणाचे गुन्हे काही केलं नाही, आमच्यावर असलेल्या माणसाचं अपहरण केलं असं दाखल। अध्यक्ष निवडीच्या दरम्यान सभागृहाच्या बाहेर 5 फुटावर गेलो असताना मला पोलीस प्रशासनानं बळाचा वापर करून खोटा गुन्हा दाखल करून महाबळेश्वरला मतदानाच्या अगोदर 5 मिनिटं फक्त नेले। मारहाण झाली का तुम्हाला? अमानुषपणे मारहाण झाली। कोणाकडनं झाली? पोलीस प्रशासन, खाजगी वेशातले पोलीस। वसई विरार महापालिकेच्या महासभेमध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या श्रेयवादावरून सत्ताधारी बहुजन विकास आघाडी आणि भाजप नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली। वाद इतका चिघळला की सभागृहामध्ये थेट धक्काबुक्की झाली। विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी तुमच्या नेत्याला घरी बसवलं असं वक्तव्य केल्यामुळे बविया नगरसेवक हे संतप्त झाले। यानंतर दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली आणि काही क्षणामध्येच हा वाद धक्काबुक्कीपर्यंत पोहोचला। सभागृहामध्ये निर्माण झालेल्या गोंधळामुळे काही काळ कामकाज हे ठप्प झालं। अखेर महापौरांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात आली। नवी मुंबई महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या निवृत्तीचं वय हे 60 वर्ष करण्यासाठी सभागृहानं मंजुरी दिली। नवी मुंबई महानगरपालिकेतील अनेक कर्मचारी आणि अधिकारी हे सध्या मोठ्या संख्येनं निवृत्त होतात आणि त्यामुळे नवी मुंबई महापालिकेला अनुभवी माणसांची कमतरता भासू लागली आहे। या परिस्थितीमध्ये नवी मुंबई महापालिकेनं कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या निवृत्तीचं वय हे 58 वर्षावरून 60 वर्ष करण्याची मागणी राज्य सरकारनं केली आहे। तर राज्य सरकारकडे केलेली आहे। राज्यामध्ये शासकीय निवृत्तीचं वय हे 58 वर्ष असल्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेनं केलेल्या या मागणीला राज्य सरकार कसा प्रतिसाद देणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। दरम्यान नवी मुंबई महानगरपालिकेच्या आजच्या महासभेमध्ये सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षातल्या शिवसेना या दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी या प्रस्तावाला एकमतानं मंजुरी दिली। पण या प्रस्तावाच्या वेळी भाजप आणि शिवसेना नगरसेवक हे सभागृहामध्ये एकमेकांना भिडल्याचं दिसून आलं। त्यांनी एकमेकांवरती आरोप आणि प्रत्यारोप केल्यामुळे बराच वेळ गोंधळाचं वातावरण हे निर्माण झालं होतं। वसई विरार महानगरपालिकेच्या महासभेमध्ये एक्सपायरी औषधांच्या मुद्द्यावरून जोरदार गदारोळ पाहायला मिळाला। वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये भाजप नगरसेवकांनी बॅनर
परिधान करत प्रशासनाविरोधामध्ये तीव्र निषेध नोंदवलाय. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवरती तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मुद्द्यावरून सभागृहामध्ये काही काळ तणाव निर्माण झालेला होता, मात्र महापौरांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. कोल्हापुरात महापालिका आणि सिंचन विभाग यांच्यातील वाद चव्हाट्यावरती आलाय. कोल्हापूर महानगरपालिकेची पाणीपट्टी ही थकीत असल्यामुळे सिंचन विभागाने शहराचा पाणीपुरवठा खंडित केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून महापालिकेनं देखील थकीत घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या मुद्द्यावरती सिंचन विभागाचं कार्यालय हे सील केलं. दोन्ही विभागांमध्ये कोट्यवधींचे देणे बाकी असल्यानं हा वाद अधिकच चिघळला. ती खात्री आहे की त्यांनी ही आकसापोटी केलेली कार्यवाही आहे. आम्ही त्यांना पत्रानं पण कळवलेलं होतं अगोदरच ह्या की जी काय पाणीपट्टी असेल आमची किंवा घरभाड्याची रक्कम असेल ती आम्ही या रकमेतून समायोजित करायला तयार आहे. परंतु त्यांच्याकडून कोणतंही पाऊल उचललं गेलेलं नाही आहे. खरं तर आम्हाला स्क्वेअर फूट त्यांनी जे क्षेत्रफळ धरलं आहे त्याच्यावर काही शंका आहेत. त्या संदर्भात आता निकम मॅडमनी म्हणजे महापौर निकम मॅडमनी आम्हाला बोलवलेलं आहे आता 2:30 वाजता आणि घरपाळ्यासंबंधी आम्ही चर्चा करणार आहोत. पुण्यातील शिक्षण व्यवस्थेबाबत धक्कादायक वास्तव समोर आलंय. पुणे महानगरपालिकेच्या तब्बल 91 शाळांमध्ये मुख्याध्यापकांची पदं ही रिक्त असल्याची कबुली प्रशासनानं दिली आहे. जवळपास 900 कोटी रुपयांची तरतूद असताना देखील 80 मराठी आणि 11 उर्दू माध्यमातील शाळांमध्ये मुख्याध्यापक नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न हा गंभीर बनलाय. नगरसेवक योगेश मुळीक यांनी सभागृहामध्ये हा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाला जाब विचारला. ठाण्यातील कळवा रुग्णालयामध्ये रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांनाच आता जीव मुठीत धरून राहावं लागतंय. हॉस्टेलमधील दूषित पाणी, अपुरी वीज आणि वाढत्या चोऱ्यांमुळे शिकाऊ डॉक्टर हे त्रस्त झालेले आहेत. अनेकांना आजारांचा सामना करावा लागतोय. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार संजय केळकर यांनी हॉस्पिटलची पाहणी केली आणि प्रशासनावरती भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला. आरोग्य सेवकांनाच मूलभूत सुविधा मिळत नसल्यामुळे आता ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेवरती मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यामध्ये वांगर गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून तणावाचं वातावरण निर्माण झालं. परवानगी नसल्यामुळे पुतळा हटवण्यासाठी आलेल्या पोलिसांना ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला. यावेळी पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर करण्यात आला. दरम्यान नितीन देशमुख यांनी या कार्यवाहीला विरोध करत प्रशासनाला इशारा दिलाय. तर आता या प्रकरणावरती तोडगा काढण्यासाठी विशेष ग्रामसभा बोलावण्यात येणार आहे. गावातील परिस्थिती ही सध्या नियंत्रणात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील MIDC मधील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीवरून वाद चिघळण्याची शक्यता आहे. इटलीमधून बॅन केलेली लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीचा प्लांट लोटे MIDC मध्ये सुरू झाल्याचं समोर आल्यावरती अनेक वाद निर्माण झाले. या कंपनीमधून प्रक्रिया केलेलं पाणी हे टँकरच्या माध्यमामधून CEPT मध्ये घेऊन जाताना स्थानिकांनी याला पकडलं. ग्रामस्थांनी हा टँकर पकडल्यानंतर हा टँकर गेटच्या बाहेरच थांबवल्यामुळे स्थानिकांचा संशय हा बळावला. दरम्यान पकडलेल्या टँकरबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या स्थानिकांची आणि लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी प्रशासनामध्ये जोरदार बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. गेले 2 महिने धरणे आंदोलन सुरू असताना देखील लोकांच्या जीवाशी कंपनीकडून खेळ सुरू असल्याचा आरोप करण्यात येतोय. या प्रकरणामध्ये बोलण्यास कंपनीनं नकार दिलाय आणि त्यामुळे या प्रकरणामध्ये प्रशासन कारवाई कधी करणार असा संतप्त सवाल हा उपस्थित केला जातोय. तुमचा कसा विश्वास ठेवायचा आणि पक्काच्या गुन्हे झाले एवढं जर पिपास तयार झालं तर हे पाणी पिपाचंच असू शकतं असं आमचा ठाम बरोबर. हे पिपास लोकांना मारण्यासाठी होई समाज मच्छीमार बागायतदार यांची पूर्ण हे करून वाटलं आणि ते जर आम्ही मच्छी जर पाणी जर पियालो हे जे 5 टँकर गेले याला जबाबदार कोण आणि मागचं वेळी कॅन्सरला जबाबदार कोण तर हे सगळे CED आणि आणणारे कोकणातले मंत्री आणि आमदार असं आमचं जनतेचं मत आहे. रायगड जिल्ह्यामध्ये भात खरेदीच्या नावाखाली 250 कोटींचा मोठा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपनं केलाय. 10 लाख क्विंटल भात खरेदी दाखवून तो गोदामामध्ये नसल्याची धक्कादायक बाब भाजप नेत्यांनी उघड केली आहे. याबाबत संबंधित विभाग अधिकाऱ्यांसोबत बातचीत करण्यासाठी गेल्यास त्यांनी बातचीत करण्यास टाळाटाळ केलेली आहे. तर या प्रकरणामध्ये खूप मोठा काळाबाजार होत असल्याचं भाजप नेत्यांनी म्हटलेलं आहे आणि अशी शंका उपस्थित केली आहे. मराठवाड्यामध्ये अवकाळी पावसाचा मोठा फटका बसल्याचं चित्र समोर आलंय. मराठवाड्यातील 533 गावं या अवकाळीनं बाधित झालेली असून 20,000हून अधिक शेतकरी संकटामध्ये सापडलेत. वीज पकडून हिंगोली आणि नांदेडमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झालेला आहे तर 11,000 हेक्टरहून अधिक पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल हा समोर आला आहे.
बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांमध्ये झालेल्या अवकाळी आणि गारपिटीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे निर्देश हे मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेत. जिल्ह्यामध्ये बीड, आष्टी, वडवणी, केज तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीची मंत्री पंकजा मुंडे यांनी माहिती घेतली. यामध्ये फळबागांसह पिकांचं देखील मोठं नुकसान झालेलं असून शेतकऱ्यांवरती आलेलं संकट पाहता या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करण्याचं मुंडे यांनी सांगितलंय. वाशिम जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. मानोराच्या विठोली परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसत असून काही ठिकाणी हलक्या स्वरूपाची गारपीट देखील झाली आहे. गहू, हरभरा त्याबरोबरच इतर रब्बी पिकं ही सध्या काढणीच्या टप्प्यावरती आहेत आणि अशामध्येच या अवकाळी पावसामुळे पिकांसह फळबागांचं नुकसान होण्याची भीती ही व्यक्त केली जाते. यवतमाळ जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. दिग्रस शहरामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस पडल्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. हवामान विभागानं दिलेल्या येलो अलर्टनंतर हा पाऊस झाल्यामुळे प्रशासन देखील सतर्क झालं. या अवकाळी पावसामुळे शेती आणि जनजीवनावरती परिणाम होण्याची शक्यता ही व्यक्त केली जाते. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतातील भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेला भाजीपाला अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे मातीमोल झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील चांपा परिसरामध्ये काल संध्याकाळी 4 वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली. ग्रामस्थांच्या माहितीनुसार वादळी वाऱ्याचा वेग जास्त होता आणि गारांच्या आकारामुळे शेतातील उभी असलेली पिकं ही विशेषतः गहू, हरभरा, कांदा त्याबरोबरच आंबा, संत्रा बागांचं मोठं नुकसान झालंय. आरकॉम कर्ज प्रकरणामध्ये अनिल अंबानींची आज देखील सीबीआय चौकशी करण्यात आली आहे. काल झालेल्या 7 तासांच्या चौकशीनंतर आज देखील अंबानींची 7 तास चौकशी करण्यात आली. दिल्लीतील सीबीआय कार्यालयामध्ये अनिल अंबानींची चौकशी ही करण्यात आली आहे. भंडारा शहरामध्ये अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढून तिचे अश्लील फोटो व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आलाय. शेजारीच राहणाऱ्या तरुणानं हे धक्कादायक कृत्य केल्याची माहिती आहे. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी तरुणाला अटक केल्याची ही माहिती मिळते. भिवंडी शहरातील बाला कंपाऊंड परिसरामध्ये नळासाठी खोदलेल्या खड्ड्यांवरून 2 गटामध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. नगरसेवक हसनैन फारुकी यांच्या ठेकेदारामार्फत नळ बसवण्यासाठी खड्डे हे खोदण्यात आलेले होते. खोदण्यात आलेल्या खड्ड्यांवरून वाद निर्माण होऊन 2 गट आमने-सामने आले आणि त्यानंतर नगरसेवकांचे समर्थक तिथे आले आणि दोन्ही गटामध्ये जोरदार मारामारी झाली. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आलेली असून पोलिसांकडून पुढचा तपास हा सुरू आहे. बंधू अशोक खरात याच्याशी जवळीक महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांना चांगलीच महागात पडली आहे. अखेर रुपाली चाकणकरांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. चाकणकरांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव घेत त्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी चाकणकरांना तात्काळ राजीनामा देण्याचे आदेश दिलेत. तर चाकणकरांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देत प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनंतर चाकणकरांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची देखील भेट घेतली. तर खरात पती पत्नीला गुरु मानलं होतं. केवळ आध्यात्मिकदृष्ट्या श्रद्धा होती, मात्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत काहीही कल्पना नसल्याचं रुपाली चाकणकरांनी स्पष्ट केलंय. तसंच सदर प्रकरणाची सखोल चौकशी करत कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी ही देखील रुपाली चाकणकरांनी केली आहे. समाजामध्ये आपण आयुष्य जगत असताना कोणाला ना कोणाला गुरु म्हणत असतो. खरात पती पत्नीला माझ्या परिवाराने गुरु म्हणलं, आम्ही गुरु म्हणलं. एक आध्यात्मिक श्रद्धा आपली असते, एक आध्यात्मिक भावना असते. माझं संपूर्ण कुटुंब हे वारकरी कुटुंब आहे. त्याच्यामुळं आमची जी श्रद्धा होती ती आध्यात्मिक दृष्टिकोनातून होती आणि म्हणून आम्ही कुटुंब ह्या देवस्थानशी जोडलं होतं. पण त्याची दुसरी जी बाजू आहे ती कधी आमच्यासमोर आली नाही. काही माहीत असायचं कारण नाही. वर्षातल्या काही कार्यक्रमांना उपस्थित राहत असताना काही कालावधीसाठी आम्ही तिथं असायचो. ज्यावेळेस आपण ज्या लोकांच्या संपर्कात असतो ते 5-6 वर्षानंतर एखाद्याचं कृत्य, एखाद्याची वैयक्तिक वागणूक, त्याचं वैयक्तिक आयुष्य याच्याबाबत आपल्याला कोणतीही सुतराम कल्पना नसते. त्याच्यामुळं मी ही घटना समजली त्यावेळेस मला तो धक्का बसला. पण खरात आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही माहिती असायचं कारण नव्हतं.
यामध्ये जी व्यक्ती होती ती दोषी आहेच, त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. आपल्याला कोणत्याही व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही माहिती असायचं कारण नाही आणि आज आपण ज्यांच्याबरोबर आहेत ते पुढे जाऊन 4 वर्षांनी 5 वर्षांनी काय करणार आहेत हे याची कल्पना आपल्याला नसते. या व्यक्तीवर कठोर कारवाई व्हावीच ही मागणी मी आज केलेली आहे आणि या सगळ्या गोष्टींचा निष्पक्षपणे तपास व्हावा. त्याच्यामुळे मी आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा माझ्या नेत्या आदरणीय सुनेत्रा वहिनी यांच्याकडे मी सुपूर्द केलेला आहे. याबाबतचा जो काही निर्णय असेल तो आदरणीय वहिनी घेतील. दरम्यान रुपाली चाकणकरांचा राजीनामा सुनेत्रा पवारांनी घेतला असता तर आनंद झाला असता असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय. खरं तर गृहमंत्र्यांच्या या आदेशाचं आम्ही स्वागतच करतो. एक चांगली मूव या निमित्ताने झाली. मात्र त्यासोबतच एका गोष्टीची खंत आहे की हीच भूमिका जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष असणाऱ्या आणि राज्याचं उपमुख्यमंत्रीपद पहिलं उपमुख्यमंत्रीपद ज्यांनी भूषवलंय त्या सुनेत्रा वहिनींनी ही भूमिका घेतली असती तर आम्हाला अधिक आनंद झाला असता. एका संवेदनशील महिला नेतृत्वाने एका अर्थाने महाराष्ट्रातल्या लेकी बाळींची इब्रत अत्यंत सुरक्षित आहे हा संदेश त्या निमित्ताने गेला असता. त्या आश्वस्त त्यांना वाटलं असतं. पण दुर्दैवाने ही संधी उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांनी गमावली. दरम्यान मुख्यमंत्री आणि सुनेत्रा पवारांची भेट घेण्याआधी चाकणकरांनी पोलीस महासंचालकांची भेट घेतली. पोलीस महासंचालक सदानंद दातेंची भेट घेतल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी अशोक खरात प्रकरणाचा सखोल आणि उच्चस्तरीय तपास करण्याची मागणी केली आहे. उच्चस्तरीय चौकशीसाठी पोलीस महासंचालकांना पत्र देखील देण्यात आलंय. खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांवरती जोरदार आरोप होत असताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी देखील यामध्ये उडी घेतली आहे. रुपाली चाकणकरांचा एक जुना व्हिडिओ अंजली दमानी यांनी समोर आणलाय. त्यामध्ये चाकणकर कॅप्टन खरातची तुलना पंढरपूरच्या पांडुरंगासोबत करतायत. हा व्हिडिओ दाखवत दमानी यांनी चाकणकरांवरती टीका केली आहे. आषाढी एकादशी नुकतीच झाली तर तुम्हाला हे कल्पनाताईंना असं पाहून विठ्ठल रुक्मिणीची 100 आठवण झाली. सगळ्यांना कदाचित पंढरीच्या विठुरायाच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन करता आलं नसेल. ते दर्शन आज आम्हाला या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी होत आहे. या बोलूच कशा शकल्या. पांडुरंग आमचं आराध्य दैवत आहे. गणपती आणि पांडुरंग आणि अशी माणसं जी अगदी साडी घेऊन अगदी व्यवस्थितपणे वागायला जातात. लोकांच्या म्हणजे पाया पडतानाचे मी आधी व्हिडिओ बघितले. त्यांचे सगळे अक्षरशः विचित्र असे म्हणजे कोणाला भरवताना कोण भरवून घेताना हे व्हिडिओ सुद्धा बघून त्रास झाला. हे फोटो बघून त्रास झाला. अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत महिलांचं लैंगिक शोषण करणारा बोंधूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या निमित्तानं रुपाली चाकणकरांविरोधात सुषमा अंधारे आणि रुपाली ठोंबरेंनी आघाडी उघडली आहे. पत्रकार परिषद घेत सुषमा अंधारे यांनी या चाकणकरांवरती गंभीर आरोप करताना मोठे गौप्यस्फोट केले. रुपाली चाकणकर तंत्रमंत्र विद्या करायच्या असा आरोप पीडितेनं केला असल्याचं अंधारेंनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय. रुपाली चाकणकर यांनी तंत्रमंत्रासाठी चक्क आपली अनामिका कापून घेतली असा गौप्यस्फोट देखील त्यांनी केलाय. एका पीडितेने सांगितलं की चाकणकर स्वतः तंत्रमंत्र विद्या करत होत्या आणि अक्षरशः आपली अनामिका कापणे. इथे एक मोठं बँडेज दिसतंय. चाकणकरांच्या अनामिकेला एक मोठं बँडेज आहे. मी याच्या अलीकडचा पण एक फोटो आहे 9 सप्टेंबरचा. 9 सप्टेंबरला त्या एका कार्यक्रमात बोलताना दिसतात आणि या सगळ्यांच्या तारखा आहेत. हे बघा इथे सुद्धा बँडेज आहे. हा 9 सप्टेंबरचा फोटो आहे. हा 12 सप्टेंबरचा फोटो आहे. मला कळेना की हा सप्टेंबरचा दिवस कसा आहे. आणि मग हे सगळं शोधल्यानंतर लक्षात आलं की 2 सप्टेंबर 2024ला सोमवती अमावस्या होती. ज्या बाईंना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवलेलं आहे त्या बाई 2 सप्टेंबर 2024ला सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वतःची अनामिका कापून अशा पद्धतीची तंत्रमंत्र विद्या करतात. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंसह चाकणकरांच्याच पक्षातील रुपाली ठोंबरे पाटील यांनी देखील अनेक आरोप केले. तर चाकणकरांना सह आरोपी करण्याची मागणी रुपाली पाटलांनी केली आहे.
राज्य महिला आयोगाचं तर पदमुक्त केलंच पाहिजे आणि त्यांचा प्रदेश अध्यक्ष म्हणून जो काही पदभार आहे तोही काढून घेतला पाहिजे. या गुन्ह्यामध्ये त्यांना सहआरोपी केलं पाहिजे. ट्रस्टीतल्या प्रत्येक व्यक्तीला आरोपी केलं पाहिजे. मला वैयक्तिक रुपाली चाकणकरचे काही घेणं देणं नाही. त्यांनी कुणाच्यावर छत्री धरा, कुणाचे पाय धरा, कुणाला नतमस्तक करा, कुणाला घरात घ्या, परंतु राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरनी कायद्याच्या चौकटीत महाराष्ट्राच्या माता भगिनींच्या हितासाठी राज्य सरकारमध्ये त्या असल्यामुळे सरकारच्या प्रतिमेसाठी कर्तव्यासाठी त्यांनी मीडियासमोर येऊन बोलणं गरजेचं होतं. त्या बोलल्या नाहीत. नाशिकचा वासनांध भोंदू अशोक खरातनं अनेक महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. मात्र एका पीडितेनं दाखवलेल्या हिमतीमुळे अखेर त्याचं बिंग फुटलंय. सुरक्षा आणि अनेक महत्त्वाच्या कारणांमुळे या पीडितेचं नाव सार्वजनिकरित्या घेतलं जाऊ शकत नाही. मात्र तिनं दाखवलेल्या हिमतीमुळे अनेक महिलांचं होणारं शोषण आणि बदनामी यामुळे टळली आहे आणि यामुळे तिला शक्ती असं नाव दिलंय. शक्तीनं नोंदवलेल्या तक्रारीमध्ये अनेक धक्कादायक आणि लाजिरवाण्या गोष्टी समोर आल्यात. आपण कृष्णाचा अवतार असल्याचं सांगत हा हैवान महिलांचं लैंगिक शोषण करायचा. महिलांना पेढा आणि कडवट आणि खारट चवीचं पाणी प्यायला देत त्यांना संमोहित केलं जायचं आणि त्यामुळे अन्याय झालेल्या महिलांनी पुढे येऊन खरातच्या विरोधामध्ये तक्रार करण्याचं आवाहन एबीपी माझाकडून देखील करण्यात येत आहे. दरम्यान नाशिकच्या वासनांध अशोक खरातनं अनेक महिलांवरती अत्याचार केल्याचे धक्कादायक व्हिडिओ पुढे आलेत. तब्बल 100हून अधिक घृणास्पद असे व्हिडिओ समोर आल्याची माहिती आहे. IPS अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील स्थापन केलेल्या SITच्या चौकशी दरम्यान हे व्हिडिओ हाती लागलेत. महिलांना संमोहित करून खरात त्यांचं लैंगिक शोषण करायचा. दरम्यान खरातच्या घरामध्ये घेतलेल्या झडतीत 2 लॅपटॉप, 8 लाखांची रोकड सापडलेली असून पिस्तूल, जिवंत काडतुसं आणि मालमत्तांची कागदपत्रं ही देखील सापडलेली आहेत. आता करुणा मुंडेंनी देखील यामध्ये उडी घेतली आहे. धनंजय मुंडेंबाबत देखील खरातची भेट झाली असणार असा दावा करुणा मुंडेंनी केलाय. कारण खरात आणि धनंजय मुंडेंची वृत्ती एकच असल्याचा आरोप देखील करुणा मुंडेंनी केलाय. धनंजय मुंडे सारखं नाशिकला जातोय असं सांगायचे, मात्र नेमकं कोणाकडे जायचे हे माहीत नाही. त्यामुळे सगळे रेकॉर्ड्स तपासले पाहिजेत अशी मागणी करुणा मुंडेंनी केली आहे. तो बहुतेक होऊ शकते की धनंजय मुंडेच्या पण त्यांच्या सोबत नाता असेल, क्योंकि तो पण धनंजय मुंडे पण तेच वृत्तीचा आहे जे वृत्तीचा अशोक खरात आहे. त्याच्यासाठी वर सखोल चौकशी व्हायला पाहिजे. त्यांचे CDR काढले पाहिजे. कोणासोबत बोलत होता, काय बोलत होता. त्यांच्या आश्रममध्ये धनंजय मुंडे पण खूप एक दरवेळे नाशिक जा रहा हूं कशाला जात होता मला माहीत नाहीये, पण बहुतेक काढले पाहिजे रेकॉर्ड. मागे त्यांचे CDR, त्यांच्या आश्रमचे व्हिडिओ, CCTV फुटेज सगळे काढले पाहिजे. त्याच्यामध्ये मला बहुतेक वाटते की धनंजय मुंडेचं पण नाव येऊ शकतात. अशोक खराला अटक केल्यानंतर पोलीस खाक्या दाखवताच त्यानं थैथयाट करायला सुरुवात केली आणि नाशिक पोलिसांना तुम्ही घोर अपराध करत आहात असं दरडवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्याला त्याची जागा दाखवली आहे. त्याच्या अटकेच्या घटनेनंतर एक थरारक माहिती समोर आली आहे. नाशिक पोलिसांनी या प्रकरणामध्ये कमालीची गुप्तता पाळलेली होती. 5 पथकं तयार करण्यात आलेली होती. या पथकातील कर्मचाऱ्यांना कोणत्या मोहिमेवरती जात आहोत याची कल्पना सुद्धा नव्हती. मुळात कोणाला पकडण्यासाठी जात आहोत हेच त्यांना सांगितलेलं नव्हतं. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांना लाठ्या, हेल्मेट, शील्ड घेऊन बोलावण्यात आलेलं होतं. जणू एखाद्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तिथं बंदोबस्त करायचा आहे. ज्यांनी FIR लिहिला त्यांना अटकेच्या कारवाईपासून दूर ठेवण्यात आलं. जे अटक करण्यासाठी आले त्यांना कोणाला आणि कोणत्या प्रकरणामध्ये अटक करत आहोत हे शेवटपर्यंत माहिती नव्हतं. ऐनवेळी स्पॉटवरती जाऊन खरातच्या घरामध्ये चोर शिरल्याचा बनाव रचत त्याला अटक करत नाशिक पोलिसांनी ऑपरेशन कॅप्टन खरात हे पूर्ण केलं. अशोक खरात प्रकरणामध्ये आजही SIT कडून चौकशी केली जाणार आहे. SITच्या चौकशीचा आज 3रा दिवस आहे. तर दुसरीकडे शुक्रवारी कॅप्टन खरात प्रकरणातील मुख्य सूत्रधार नीरज जाधवची क्राईम ब्रँचकडून साधारण 12 तासांपेक्षा जास्त चौकशी झाली आहे. नीरज जाधव हा कॅप्टन अशोक खरात यांचा अत्यंत विश्वासू आहे. या प्रकरणामध्ये नीरज जाधवच्या चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
चाकणकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये 2 गट पाहायला मिळत आहेत. काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी रुपाली चाकणकरांना पाठिंबा दिलाय. असं असताना काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मात्र अरविंद शिंदेंनी व्यक्त केलेलं मत हे त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं म्हटलंय. एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रुपाली चाकणकरांवरती अन्याय होतोय असं म्हणाले, तर काँग्रेसच्या महिला आघाडीकडून आज सकाळी 11 वाजता चाकणकरांच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. अशोक खरात प्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे चांगलेच संतापलेत. त्यांनी या प्रकरणावरून सरकारला धारेवरती धरलंय. सरकार अशा व्यक्तींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सपकाळांनी केलाय. जनाची नाही तर मनाची देखील लाज आता या सरकारमध्ये उरलेली नाही. एक मंत्री एका दुरी तिरी रमी विधान भवनात खेळतो. एक मंत्र्याच्या आईच्या नावावर लायसन असतं, तिथे डान्स बार मध्ये बारबाला नृत्य करतात. कुठे बलात्कार होत असताना महिला किंचाळली असती तर बलात्कार झाला नसता असं सांगितलं जातं. आणि या सर्वांमध्ये आता मला पहा आणि पानफुल व्हा असं ज्यांचं एकंदरीत कारकीर्द आहे, अशा महिला आयोगाच्या अध्यक्षा त्यांना तात्काळ बरखास्त करावं ही देखील आमची मागणी आहे. नाशिकच्या बोंदूबाबा प्रकरणामध्ये कुणालाही पाठीशी घालणार नाही असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलंय. प्रकरणातील पीडितांना समोर येऊन तक्रार नोंदवावी, सरकार दोषींवरती कठोर कारवाई करेल असं आश्वासन देखील तटकरे यांनी दिलंय. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावरती वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत गंभीर आरोप केलेत. राज्यातील सर्वात अकार्यक्षम अध्यक्षा म्हणून चाकणकर लक्षात राहतील अशा शब्दांमध्ये त्यांनी निशाणा साधलाय. अशोक खरात प्रकरणाचा दाखला देत महिलांना संरक्षण देण्याऐवजी अडचणीमध्ये आणल्याचा आरोप करत गायकवाड म्हणाल्या की मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून राजीनामा देण्याची वेळ येणं हेच त्यांच्या अपयशाचं लक्षण आहे. या ट्विटमुळे आता महिला आयोगाच्या कामकाजावरून राजकीय वातावरण हे चांगलंच तापलंय. भाजप खासदार रक्षा खडसे यांनी प्रखर शब्दामध्ये रुपाली चाकणकरांवरती निशाणा साधला. ज्या शिडीनं वर गेला त्याच शिडीने खाली, शेवटी कर्म असं सूचक ट्विट करत चाकणकरांवरती बोचरी टीका केली आहे. या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी एसआयटी प्रमुखांची भेट घेतली. या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे देण्यामध्ये आलाय. या प्रकरणी त्यांनी भेट घेऊन एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुतेंना निवेदन दिलंय. बोंदू अशोक खरातवरती कठोर कारवाई करण्याची मागणी अनिसकडून करण्यात आली आहे. बोंदू बाबा कॅप्टन खरात याच्या विरोधात आमची पहिल्यापासून भूमिका राहिलेली आहे. आता जर प्रकरण झालं त्या संदर्भात आम्ही एसआयटीच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते मॅडम यांना भेटलो आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा व निर्मूलन समितीच्या वतीने त्यांना निवेदन दिलं. या निवेदनामध्ये आम्ही असं म्हटलंय याची सखोल अशी चौकशी व्हावी आणि अंधश्रद्धेच्या बाबतीत काही जाणून घ्यायचं असेल तर आमचे कार्यकर्ते त्यांना मदत करण्यास तयार आहेत. याच्या व्यतिरिक्त या बोंदू बाबाच्या विरोधात अधिक कडक कारवाई कशी करता येईल या संदर्भात आम्ही त्यांच्याशी बोललो. पुण्यातील उच्चभ्रू भागामध्ये हळदीच्या पाकिटांमधून गांजाची विक्री केली जात होती. हळदीच्या पाकिटांमधून गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. बाणेर पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये तब्बल 16 किलो गांजा जप्त केलाय. आरोपी एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करत असून पुढचा तपास हा पोलिसांकडून सध्या सुरू आहे. बीडच्या परळीमध्ये 3 दिवसांपूर्वी व्यापारी अरुण टाक यांच्या विद्यानगर इथल्या राहत्या घराला आग लागलेली होती. या आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं. आता या प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर आलेली असून ही आग अरुण टाक यांचा मुलगा राहुल टाक आणि त्याच्या इतर साथीदारांनी लावल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणामध्ये अरुण टाक यांच्या फिर्यादीवरून राहुल टाक याच्यासह त्याच्या 4 मित्रांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही आग नेमकी कशामुळे लावण्यात आलेली होती हे पोलीस तपासामधून आता समोर येणार आहे. भंडाऱ्यातील वैनगंगा कृषी महोत्सवामध्ये मोठी दुर्घटना टळलेली आहे. भंडाऱ्यामध्ये उभारलेली कापडी टेंटला अचानक आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली. मात्र उपस्थित नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ पाण्याचा मारा करून आग आटोक्यामध्ये आणली आहे. वायरिंगमधील ठिणगीमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. तर या घटनेनंतर एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये अग्निशमन यंत्रणा नसल्यामुळे आयोजकांच्या नियोजनावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गोंदियाच्या आमगाव नगर परिषद हद्दीतील
किंडगिपार इथं दारू दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आमगाव तहसील कार्यालयावरती भव्य मोर्चा काढला. आमगाव शहरापासून जवळच असलेल्या किंडगिपार या ठिकाणी देशी दारूचं दुकान हे उघडण्यात आलंय. या दुकानाला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केलाय. 10 एप्रिलपर्यंत कारवाई झाली नाही तर रास्ता रोको करणार असल्याचा इशारा देखील या गावकऱ्यांनी दिलाय. राज्यभरात गाजावाजा झालेल्या जलजीवन मिशनचा नांदेडमध्ये बोजवारा उडालेला आहे. अर्धापूर तालुक्यातील आंबे गावातील परिस्थिती असून जुन्या पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपला नवीन जोडणी करण्यात आलेली आहे, तर काही ठिकाणी नवीन पाईप टाकण्यासाठी नवीन केलेले सिमेंटचे रोड हे फोडून पाईपलाईन टाकण्यात येते. मात्र 2 वर्ष उलटून देखील नळाला थेंबभर देखील पाणी नाहीये. काम पूर्ण झाल्याचा दावा प्रशासन करत असलं तरी ग्रामस्थांना मात्र पाण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागतो. भांडूपमधील अमरकोळ शाळेच्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. संरक्षण भिंतीवरून उडी मारून बिबट्या शाळेच्या परिसरामध्ये शिरल्याची माहिती आहे. बिबट्यानं परिसरातील कुत्र्यावरती हल्ला केला होता. या प्रकरणानंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. चंद्रपूर गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरती भरधाव वाहनाच्या धडकेमध्ये बिबट्या गंभीर जखमी झाला. मूल शहराजवळील घटा चौकी परिसरामध्ये ही घटना घडलेली असून अपघाताची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमी अवस्थेतील बिबट्याला तज्ज्ञांच्या उपस्थितीमध्ये डार्ट मारून बेशुद्ध करण्यात आलं आणि त्यानंतर जखमी बिबट्याला चंद्रपूरच्या वन्यजीव शुश्रूषा केंद्रामध्ये उपचारासाठी रवाना करण्यात आलं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर परिसरामध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका माकडावरती स्टीलच्या बाणानं हल्ला करण्यात आलाय आणि यामुळे वन्यजीव सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवरती आलाय. वन्यजीव प्राणी कल्याण संस्थेनं जखमी माकडाला वाचवून उपचार सुरू केलेत. या प्रकरणी वनविभागानं गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ही सुरू केलेली आहे. व्यावसायिक आर्चरीमध्ये वापरल्या जाणाऱ्या बाणाचा वापर झाल्याचा प्राथमिक अंदाज असून आरोपींवरती कठोर कारवाईची शक्यता ही व्यक्त केली जाते. आमदार दिलीप बोरसेंनी जागतिक चिमणी दिनाच्या निमित्तानं एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये बोरसे यांच्या जेवणाच्या ताटामध्ये लहानशी चिमणी निर्धास्तपणे येते. अन्न टिपते तिची ती निरागस चिवचिव, तिचं निडरपणे वावरणं मनाला एक वेगळीच शांतता देऊन जातं. अशी पोस्ट ही दिलीप बोरसे यांनी शेअर केलेली आहे. प्रत्येकाच्या अंगणामध्ये प्रत्येकाच्या घराजवळ पुन्हा एकदा चिमण्यांची चिवचिव घुमू दे असा संदेश देखील बोरसे यांनी व्यक्त केलेला आहे. ठाण्यामध्ये रमजान ईदच्या पार्श्वभूमीवरती राबोडी परिसर उजळून निघालाय. ठाण्यातील या भागामध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दरम्यान नजीम मुल्ला यांनी बॅनरच्या माध्यमामधून मुस्लिम बांधवांना भावनिक शुभेच्छा दिल्यात. दरवर्षी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देणारे दादा यंदा आपल्यामध्ये नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. पालघरच्या डहाणू समुद्र किनाऱ्यावरती डहाणू महोत्सव उत्साहामध्ये पार पडतोय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. या महोत्सवामध्ये ग्रामीण संस्कृती, पारंपरिक खाद्यपदार्थ आणि हस्तकलेचं आकर्षक दर्शन घडत असून पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. यावेळी सरनाईक यांनी राज्यामध्ये लवकरच राजमाता जिजाऊ बस सेवा सुरू होणार असल्याचीही घोषणा केलेली आहे. तर या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रामध्ये 3000हून अधिक नवीन बस दाखल होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. चंद्रपूरमध्ये कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थातच आत्मातर्फे 4 दिवसीय जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. चांदा क्लब ग्राउंडवरती या प्रदर्शनाचं उद्घाटन पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते करण्यात आलंय. या प्रदर्शनाच्या माध्यमामधून शेतकऱ्यांना शेती आणि पशुपालनासंदर्भामध्ये विविध विषयांवरती मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सिंधी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या साई झुलेलाल यांची जयंती सर्वत्र साजरी करण्यात येते. अमरावतीमध्ये शहरात देखील सिंधी समाज बांधवांतर्फे चेट्री चंडच्या निमित्तानं भव्य शोभायात्रा काढण्यात आली. राजकमल चौकीतून निघालेल्या या शोभायात्रेमध्ये विविध प्रकारचे देखावे हे सादर करण्यात आले. यामध्ये प्रभू श्रीराम, नृसिंह अवतार, शंकर पार्वती यांची वेशभूषा असे विविध कलाकार हे सहभागी झाले. तर शोभायात्रेच्या मार्गावरती विविध ठिकाणी प्रसादाचं देखील वितरण करण्यात आलं. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी दिल्लीमध्ये गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आहे. संघटनात्मक चर्चेसाठी रवींद्र चव्हाण सध्या दिल्लीमध्ये आहेत. भेटीमध्ये राज्यात पार पडणाऱ्या बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसंदर्भामध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भाजपला मिळालेल्या यशासंदर्भामध्ये देखील चर्चा झाल्याची माहिती आहे.
उत्तराखंडमध्ये चक्राताच्या डोंगराळ भागामध्ये बर्फवृष्टी झाली आहे. लोखंडी, देववन आणि मुंडाली सारख्या उंच भागामध्ये बर्फाची चादर पसरली आहे. अनेक वर्षांनंतर मार्चमध्ये असा नजारा पाहायला मिळाल्यामुळे पर्यटक व्यवसायाला देखील दिलासा मिळण्याची शक्यता आहे. उन्हाळा म्हटलं की क्रिकेट प्रेमींना उत्सुकता असते ती IPLची. यंदाच्या हंगामामध्ये IPLच्या 19 वर्षांमध्ये नाही घडली अशी ऐतिहासिक घटना घडणार आहे. IPLमध्ये पहिल्यांदाच सर्व 10 संघांचे कर्णधार हे भारतीय असणार आहेत. सनरायझर्स हैदराबादचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स हे सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर पडल्यामुळे फ्रँचायझीनं त्याच्या जागी ईशान किशनकडे कर्णधारपद सोपवलंय. तर यासोबतच स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यामध्ये सर्व संघांची कमान ही भारतीय खेळाडूंच्या हातात असेल. गेल्या हंगामामध्ये देखील हैदराबादच्या पॅट कमिन्सला वगळता इतर सर्व संघाचे कर्णधार हे भारतीयच होते. IPLच्या सुरुवातीपूर्वीच सनरायझर्स हैदराबादला आणखी एक मोठा धक्का बसलाय. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू जॅक एडवर्ड्स या पायाच्या दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेमधून बाहेर पडलेला आहे. 25 वर्षीय एडवर्ड्सला हैदराबादनं मागील लिलावामध्ये 3 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. तर यंदाच्या हंगामामध्ये IPLमध्ये त्यानं पदार्पण तो करणार होता, मात्र आता त्याला पुढील वर्षापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज नॅथन एलिस हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे IPLमधून बाहेर पडलाय आणि त्यामुळे IPL सुरू होण्यापूर्वीच कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वामध्ये खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का बसलाय. 2025च्या मेगा लिलावामध्ये 31 वर्षीय नॅथन एलिसला चेन्नई सुपर किंग्सनं 2 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलेलं होतं. यापूर्वी एलिस 4 हंगामापर्यंत पंजाब किंग्स सोबत होता. त्यानं IPLमध्ये आतापर्यंत 17 सामन्यांमध्ये 19 बळी घेतलेले. आखाती युद्धाबाबत अमेरिकेनं मोठा दावा केलाय. गेल्या 3 आठवड्यांमध्ये इराणवरती तब्बल 24,500हून अधिक हल्ले करण्यात आल्याचं अमेरिकेनं स्पष्ट केलंय. यामध्ये अमेरिकेनं 16,000 तर इस्रायलनं 8,500हून अधिक ठिकाणी हल्ले केल्याचा दावा केलाय. दरम्यान अमेरिकन लष्करानं 7,800 ठिकाणी कारवाया केल्याची माहिती दिलेली आहे. तसंच इराणी नौदलाच्या 120हून अधिक युद्धनौका बुडवल्याची देखील अमेरिकेनं माहिती दिली आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.